नमस्कार मित्रांनो. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. तो इन्व्हेस्टमेंटबद्दलच आहे. मित्रांनो, आज आपण मल्टी ॲसेट पोर्टफोलिओ याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. या व्हिडिओमधून मी तुम्हाला थोडं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, की आपली गुंतवणूक कशाप्रकारे आणि कुठे केली पाहिजे. त्यातच मल्टी ॲसेट म्हणजे काय? त्यात गुंतवणूक का करावी? कशी करावी? याबद्दलही आपण या व्हिडिओत थोडंसं जाणून घेणार आहोत. तर चला, थोडाही वेळ वाया न घालवता चालू करूया. गेल्या 4 वर्षांमध्ये सामान्य गुंतवणूकदारांना थेट इक्विटी व त्यांच्या निगडीत म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याची सवय लागली आहे. असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. म्युच्युअल फंड सही है, मार्केट तो ऊपर जाता ही है, रिस्क है तो विस्क है, अशी सध्याची घोषवाक्य गुंतवणूकदाराच्या मनावर बिंबवली गेलीत. त्यामुळे सहभागांमध्ये म्हणजेच इक्विटीमध्ये गुंतवणूक केली गेली अशी मानसिकता तयार होऊ लागली आहे. अर्थात दीर्घकाल गुंतवणूक करणाऱ्या अनेकांना हा अनुभव आला आहे, पण प्रत्येक वेळी गुंतवणूक चक्र हे लोकांसाठी पूरकच असेल असं नसतं. जेव्हा जेव्हा युद्धजन्य परिस्थिती उद्भवली आहे तेव्हा शेअर बाजार खाली आला आहे. आता इराण आणि इस्रायलच्या अशाच प्रकरणाची परिस्थिती उद्भवलेली आहे, म्हणून येत्या काळात बाजारात अधिक चढउतार होण्याची शक्यता आहे. मागील शुक्रवारीच थोडी त्याची कल्पना आली होती. त्यामुळे देखील काही ना काही कारणास्तव जागतिक अस्थिरता असल्यामुळे शेअर बाजारातून सहज चांगला परतावा मिळणं कठीण होणार आहे. असं जेव्हा जेव्हा होतं तेव्हा गुंतवणूकदाराकडे काय पर्याय असतो याचाच आपण या व्हिडिओमध्ये थोडासा मागोवा घेणार आहोत. इक्विटी, कमोडिटी, रिअल इस्टेट आणि गोल्ड हे मुख्य गुंतवणुकीचे पर्याय असतात आणि त्यांना जेव्हा प्रमाणबद्ध करून आपण पोर्टफोलिओ तयार करतो तेव्हा त्याला मल्टी असेट पोर्टफोलिओ असे म्हणतात. मालमत्ता आणि सोने तेव्हाच पोर्टफोलिओमध्ये घ्यायचे जेव्हा ते वैयक्तिक वापरासाठी नसून पूर्णपणे गुंतवणुकीसाठी असतात. आजच्या काळात आभासी चलन म्हणजेच क्रिप्टोकरन्सी, डेरिव्हेटिव्ह्ज, दुर्मिळ चित्रे, कलाकृती, संग्रही नाणी यांचा सुद्धा समावेश मल्टी असेट पोर्टफोलिओमध्ये केला जातो. परंतु येणाऱ्या काळात या पर्यायांची खरी परिणामकारकता कळेल तोवर आपण मूळ पर्यायावर लक्ष केंद्रित करूया. मल्टी असेट पोर्टफोलिओचं मुख्य उद्दिष्ट जोखीम व्यवस्थापन करणे आहे. एकाच पर्यायावर अवलंबून राहणे व त्यांचा विपरीत कामगिरीचा आपल्या पोर्टफोलिओवर होणाऱ्या परिणामांवर अंकुश ठेवण्यासाठी आपण हा पोर्टफोलिओ तयार करतो. डो नॉट पुट ऑल एग्स इन वन बास्केट हे वाक्य तर आपण ऐकलेलंच आहे. थोडक्यात सांगायचं तर गुंतवणुकीच्या चक्रानुसार आपले पैसे महाग पर्यायातून कमी करून पुढील काळासाठी योग्य असणाऱ्या पर्यायांमध्ये गुंतवावे. निरनिराळ्या पर्यायांमध्ये ते नियमित फिरवत जावे. महागाई कमी असेल तेव्हा, अर्थव्यवस्थेमध्ये वाढ होत असेल तेव्हा इक्विटीमध्ये गुंतवणूक चांगली. मात्र जागतिक अस्थिरता, खनिज तेलांचे भाव, देशांतर्गत राजकीय समीकरणे या कारणांमुळे इक्विटी वर खाली होत असते. युद्धजन्य परिस्थितीमध्ये सोने चांदीचे दर वधारतात. महागाईमध्ये स्थावर मालमत्तेत गुंतवणूक वाढते. मात्र इथे सरसकट सगळ्याच मालमत्ता वाढतात असं होत नाही. प्रत्येक वस्तू, मागणी पुरवठा समीकरण, व्याजदर धोरण या सर्व गोष्टींवर स्थावर मालमत्तेच्या किमती ठरतात. कुठल्या वेळी कोणती गुंतवणूक आकर्षक होईल याचे फक्त अंदाज बांधता येतात. तेव्हा प्रत्येक गुंतवणूकदाराने स्वतःकडे किती मोठा पोर्टफोलिओ तयार झाला आहे आणि त्याच्या कामगिरीवर येत्या काळात कशानुसार काय परिणाम होतील हे समजून घेऊन जोखीम व्यवस्थापन करायचे आहे. म्हणून अशा प्रकारचा मल्टी ॲसेट पोर्टफोलिओ तयार करावा. उत्तम पोर्टफोलिओ बनविण्यासाठी कौशल्य लागतं, परंतु सर्वसामान्य गुंतवणूकदार ज्यांना हे सगळं क्लिष्ट वाटतं त्यांच्यासाठी म्युच्युअल फंडांनी अशा प्रकारचा पोर्टफोलिओ योजना तयार करून ठेवलेल्या आहेत. हे फंड इक्विटी, रोखे, सोने, इतर कमोडिटीज, रीट्स व वायदे बाजारामध्ये गुंतवणूक करतात. अशा फंडांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास निष्क्रिय पद्धतीने ॲसेट ॲलोकेशन करता येऊ शकतं. त्यातील काहींची नावं आपण बघूया. मल्टी ॲसेट फंडमध्ये ICICI प्रू मल्टी ॲसेट फंड, कोटक मल्टी ॲसेट फंड, SBI मल्टी ॲसेट फंड, निप्पॉन इंडिया मल्टी ॲसेट फंड असे अनेक पर्याय आहेत. हे मी तुम्हाला फक्त उदाहरणासाठी देत आहे, हे कुठलंही सजेशन नाही आहे. प्रत्येक फंडाचा पोर्टफोलिओ आणि मानदंड वेगळा आहे. तेव्हा गुंतवणूकदाराने
फंडाची फॅक्टशीट नीट वाचून घ्यायला हवी. मागील परतावे बघताना वाईट काळातील कामगिरी देखील नीट तपासावी, जेणेकरून पोर्टफोलिओ किती खाली वर जाऊ शकतो याचा अंदाज येईल. डायनॅमिक ॲसेट अलोकेशन फंड हे मल्टी ॲसेट अलोकेशन फंडापेक्षा वेगळे असतात, कारण त्यात फक्त इक्विटी आणि रोखे यांचा शेअर बाजारावरील परिस्थितीनुसार प्रमाण बदल असतो. परंतु मल्टी ॲसेट फंडाचे प्रत्येक गुंतवणूक पर्यायाचे परिणाम बऱ्यापैकी स्थिर राहते. गुंतवणूकदार सुद्धा असा पोर्टफोलिओ बनवू शकतो. आता हा प्रश्न पडणं साहजिक आहे की जर आपली गुंतवणूक सर्वच प्रकारच्या पर्यायांमध्ये असेल तर पोर्टफोलिओला नुकसान होताच कामा नये. परंतु असं नसतं. एखाद्या पर्यायातून येत्या काळात चांगली कामगिरी होणार नसेल तर आपण सगळंच विकून दुसऱ्या पर्यायात गुंतवणूक करत नाही. शिवाय काही वेळा तर सर्वच गुंतवणूक पर्यायातून एकाच वेळी पैसे काढले जातात. जितकी गुंतवणूक पर्याय रोकड सुलभ असते तितका पटापट तो विकला जातो आणि तेवढ्याच वेगाने त्याची किंमत खाली येते. तेव्हा इक्विटी, रोखे, सोने, कमोडिटीज, रीड सगळं पडतं. अशा वेळी गुंतवणूकदाराला हाताशी रक्कम बाळगणं हे जास्त सुरक्षित वाटतं. कोरोना काळामध्ये जर पाहिलं तर सगळंच खाली आलं होतं, परंतु अशी परिस्थिती ठराविक काळापुरतीच मर्यादित असते. पुढे संधीनुसार पैसे निरनिराळ्या पर्यायांमध्ये परत घातले जातात आणि गुंतवणुकीचं चक्र सुरू राहतं. येत्या काळातील अनिश्चितता कदाचित खूप वेळ टिकेल. तेव्हा वेळीच आपला पोर्टफोलिओ तपासून गरजेनुसार आणि जोखीम क्षमतेनुसार बदल करण्याने कमावलेल्या परताव्यांना सांभाळता येऊ शकते. आपल्या पोर्टफोलिओच्या प्रेमात नक्की राहा, पण त्यातील घटकांच्या बाबतीत तटस्थता बाळगावीच लागते. तरच चांगले निर्णय घेता येतील. नुकत्याच सुरू झालेल्या आर्थिक वर्षामध्ये आपला पोर्टफोलिओ भक्कम करून येणाऱ्या काळासाठी तयार राहा. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओतून आपल्याला एकच सांगणं होतं की आपण आपली सगळी गुंतवणुकी एकाच ठिकाणी न करता वेगवेगळ्या पर्यायांमध्ये गुंतवा, म्हणजेच मल्टी ॲसेटमध्ये गुंतवा. थँक्यू.